नमस्कार यूट्यूब फॅमिली. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल मी तुमच्यासाठी आज हेअर स्पा हा टॉपिक घेऊन आलेले आहे. हेअर स्पा कसा करायचा ते सांगते आहे. 2 टाइम हेअर वॉश करायचा. मी मॅट्रिक्स या शॅम्पूने हेअर वॉश केला. त्यानंतर मी टॉवल ड्राय करून घेत आहे केस. त्यानंतर आपल्याला 50% ड्राय असे केस करायचे आहेत. मी ड्रायरने आता केस ड्राय करून घेणार आहे. मी फक्त आता 50% केस सुकवलेले आहे. त्यानंतर मी क्रीम ॲप्लिकेशन करून घेणार आहे. आजच्या क्लायंटची डिमांड होती की केस सिल्की शायनी पाहिजे होती आणि त्यांना प्लिटन्स खूप फुटलेले होते केसांना. त्यामुळे मी त्यासाठी स्मूथ प्रूफचा मॅट्रिक्स ब्रँडचा स्मूथ प्रूफ बायोलेग्स क्रीम घेत आहे. त्याची ॲप्लिकेशन बघू शकता. अशा प्रकारे मी सेक्शन क्लिप लावून केसांना क्लिप लावून घेतलेले आहे. आणि ही क्रीम रूट टचअप झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, चांगलीच असते. प्रोटीन क्रीम असल्यामुळे आपल्याला रूट टच करायची आहे. आणि टॅप टॅप करून मी क्रीम पूर्ण केसांना लावून घेते. त्यानंतर इमर्सिफाय चांगल्या प्रकारे करायचे आहे. किमान मी 8 ते 10 वेळेला केसांना इमर्सिफाय करून घेतलेली आहे क्रीम. मी आता सेक्शन वाईज अशा प्रकारे क्रीम इमर्सिफाय करून घेत आहे. हँड ग्लोव्ज घालण्याची गरज नसते, कारण की प्रोटीन क्रीम असल्यामुळे आपल्याला हातांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि विदाऊट हँड ग्लोव्जनेच प्रोटीन ट्रीटमेंट छान क्रीम इमर्सिफाय होऊन जाते. मला विदाऊट हँड ग्लोव्जनेच क्रीम लावायला आवडते. सोपं पडतं जरा क्रीम इमर्सिफाय करणं. गुंता होऊ नये त्यासाठी मी थोडेसे केस विंचरून घेतले आहे. आणि परत मी सेक्शन काढून केसांना क्रीम इमर्सिफाय करून घेत आहे. क्रीमचं ॲप्लिकेशन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, त्यासाठी मी बऱ्यापैकी क्रीम यूज करीत आहे आणि ती इमर्सिफायही करीत आहे. तुम्ही बघू शकता मी रूट टच पण करत आहे. ह्या क्रीमने केस चांगले स्मूथ, सिल्की, शायनी, प्लिटेन्स आणि याचे रेग्युलर तुम्ही हेअर स्पाचे सेटिंग घेतल्या तर तुमचे केस चांगल्या प्रकारे हेअर ग्रोथही होते, हेअर फॉलही कंट्रोल होतो, डॅन्ड्रफही नाहीसा होतो आणि तुमचे केस सिल्की, स्मूथ, शायनीही होते. हा ब्रँड खूप छान आहे हेअर स्पा करण्यासाठी. अशा प्रकारे मी स्टेप बाय स्टेप सर्व केसांना क्रीम ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला करायचं आहे हेड मसाज. किमान हेड मसाज तरी आपल्याला 10 मिनटं हेड मसाज करायचा आहे. आणि तुम्ही हेड मसाजचे स्टेप पण हे पाहू शकता. मी बऱ्यापैकी तुम्हाला हेड मसाजचे स्टेप दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे सॉफ्ट आपल्याला हेड मसाज करून घ्यायची आहे. विदाऊट हेड मसाजची स्पा कंप्लीट होत नाही, त्यामुळे आपल्याला हेड मसाज करणं गरजेचंच आहे. क्लायंटही रिलॅक्स फील होतो.
आता आपली क्रीम ॲप्लिकेशन पूर्ण झालेली आहे. आपण आता हेड मसाजला सुरुवात करणार आहोत. मी हाताला थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही हेड मसाजला मी सुरुवात केली आहे. आधी मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे हेड मसाजला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता हेअर लाईन्सने मी कशा प्रकारे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हेड मसाज करत आहे. आपल्या कानापासून आपल्याला सेंटरने वरती क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला हेड मसाज करत जायचं आहे. त्यानंतर आपल्याला कानामागे प्रेशर पॉईंट देऊन परत खाली यायचं आहे. अशा प्रकारे 3 ते 4 वेळेला आपल्याला करायचं आहे आणि कानामागे आपल्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. क्लायंटच्या केसांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हेड मसाज करायचा आहे. त्यांचे केस तुटलेही नाही पाहिजे. आपल्या प्रत्येक स्टेप मागे आपल्याला प्रेशर पॉईंट देत चालायचं आहे. त्याने क्लायंटला रिलॅक्स फील होते. आपल्याला ऑक्सिपिटल बोनपासून आपल्याला क्राउन क्रॉपपर्यंत राऊंडमध्ये आपल्याला मसाज करायचे आहे. अशा प्रकारे आपले इयर टू इयर सेंटरमध्ये आपल्याला 3 पार्ट करायचे आहे. सेंटर पार्ट आणि कानाच्या साईडने 2 पार्ट असे 3 पार्टमध्ये आपल्याला ऑक्सिपिटल बोनपासून आपल्याला टॉप क्राउनपर्यंत राऊंड सर्कलमध्ये मसाज करायचे. त्यानंतर आपले सर्व केस पकडून केस प्रेस करायचे आहे जेणेकरून त्याची मुळं पक्की होईल. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता थोडे केस घेऊन मी कशा प्रकारे केस प्रेस करते असे. यामुळे काय होते की आपले ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि केसही मजबूत होण्यात मदत होते. केस क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज थोडेसे आपल्याला प्रेस करायचे आहेत. अशा प्रकारे आपली मसाज कंप्लीट झाली आहे आणि त्यानंतर रॅपरने आपल्याला केस पूर्ण प्रकारे रॅप करून घ्यायचे आहे. आपल्याला आता स्टीम द्यायची आहे त्यामुळे मी आता आपले केस रॅप करून घेत आहे. ह्या रॅपने काय होते की आपल्या केसांना लावलेली क्रीम स्टीमद्वारे इमर्सिफाय होऊन ती आपल्या केसांच्या पोर्समध्ये जाण्यास मदत होते.
आता ही स्टीम आपल्याला केसांच्या स्ट्रक्चरनुसार द्यायची आहे. ड्राय केस असेल तर स्टीम आपल्याला फक्त 5 मिनटं द्यायची आणि केस हेल्दी असेल तर आपल्याला स्टीम 10 ते 12 मिनटं द्यायची आहे. ह्या क्लायंटचे केस आपले हेल्दी असल्यामुळे आपण स्टीम 10 ते 12 मिनटं स्टीम दिलेली आहे. स्टीम झाल्यानंतर आपल्याला 15 मिनटं तसेच केस ठेवून 15 मिनटं होल्ड करायचं आहे. त्यानंतर आपले केस आपल्याला हेअर वॉश करायचे आहे. अशा प्रकारे प्रोफेशनल हेअर स्पा आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. हेअर वॉश झाल्यानंतर आपल्या कुठल्याही प्रकारचा ब्लो ड्राय करायचा नाही आहे. मी कोल्ड ड्राय करत आहे आणि आयनिंग तर आपल्याला अजिबात लावायची नाही. हेअर स्पाला कधीच आयनिंग आणि ब्लो ड्राय करायचा नाही आहे. बाय.